आपला सांगली जिल्हा नसता तर देशाची काय अवस्था झाली असती याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही। जर आपला सांगली जिल्हा नसता तर तुम्हाला कधी नाटक किंवा सिनेमा बघताच आले नसते, कारण नाट्यसृष्टीचे जनक विष्णुदास भावे हे आपल्या सांगलीचेच होते। त्यांनी 1843 रोजी पहिलं नाटक रंगमंचावर आणलं आणि तिथून ही नाट्य परंपरा सुरू झाली। एकेकाळी 4 मंत्रीपदही एकट्या सांगली जिल्ह्याकडे होती, त्यामुळे या जिल्ह्याला लाल दिव्यांचा जिल्हा असं सुद्धा म्हटलं जायचं। सांगली ही आशियातील सर्वात मोठी हळद बाजारपेठ आहे। आपला सांगली जिल्हा एवढा प्राचीन आहे की त्यांनी यादव, सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य या सत्तांचा काळ सुद्धा बघितलाय। सांगलीतील कुंडल क्षेत्र हे चालुक्यांच्या साम्राज्याची राजधानी होती। सांगली जिल्हा नसता तर देशाची औद्योगिक प्रगती सुद्धा एवढ्या वेगाने झाली नसती, कारण देशातील सुरुवातीच्या औद्योगिक समूहांपैकी एक किर्लोस्करांची स्थापना सुद्धा आपल्या सांगलीतच झाली आहे। सांगलीला शुगर बाउल ऑफ इंडिया असंही म्हणतात, कारण ऊसाच्या उत्पादनात हा जिल्हा सगळ्यात आघाडीवर आहे। आता शिक्षण व्यवस्थेचा विचार केला तर त्यातही सांगली आघाडीवरच, कारण भारतीय विद्यापीठासारखी संस्था ही सांगलीचीच देणगी आहे। देश स्वतंत्र होत असतानाच 1947 रोजी सांगलीत वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजची सुरुवात सुद्धा झाली होती। सांगली जिल्हा नसता तर मराठी साहित्य विश्व सुद्धा एवढं समृद्ध होऊ शकलं नसतं, कारण वि स खांडेकर, गदी माडगुळकर ही रत्ने सांगलीचीच आहेत। सांगलीला जगभरात बुद्धिबळाचं गाव म्हणूनही ओळखलं जातं। सांगली जिल्हा नसता तर देशात रोजगार हमी योजना सुद्धा आली नसती, कारण या योजनेचे जनक वि स पागे हे सुद्धा सांगलीचेच। तर मित्रांनो, आपली सांगली अजून कशा कशात चांगली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा।